दूध बघा तापवूच ठेवलो आणि ते का नाही फाटलंच. फाटल्यावर बघा दूध कसं झालं. आता ह्याच्यातलं का नाही पाणी गाळून घेऊया. आता ह्याच्यातलं पाणी बघा कसं गाळायचं. एक कापड घेतलं पांढऱ्या कलरचं, सुती कापड घ्यायचा आणि त्याच्यात ते दूध फाटलं असतं का नाही ते पाणी गाळून त्याच्यात घालतलं. व्यवस्थित सगळं पाणी गाळून घेतलं. हे बघा असं, म्हणजे जरासुद्धा पाणी शिल्लक राहू नको पाहिजेत. त्याच्यानंतर कापडातलं बाहेर करायचं आणि मोकळी करायचं. आता फोडणी तयार करूया. मस्तपैकी भरपूर सारा कांदा, टोमॅटो घालायचं, हिरवी मिरची घालायची, हळद, तिखट आणि बेसन पीठ घालायचं. त्यानंतर पाणी गाळून काढलं असतं ते सगळं दूध फाटलं घालायचं. 2 मिनटं तसंच झाकून ठेवतलं. तयार झाली तुमची फाटल्या दुधाची बुर्जी. एक नंबर लागते, चमचमीत. कधी बी दूध फाटलं का नाही टाकून द्यायचं नाही. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वेगळी अशी मस्तपैकी बुर्जी आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.